अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आज माऊली सांगतात, सद्गुण म्हणजे नेमकं काय असतं. तर ऐकून घेणारा आणि दुसऱ्यांना ऐकवणारा अशी दोन प्रकारची माणसे असतात. ऐकून घेणारा समोरच्या व्यक्तीचे बोलणे संपल्यानंतर बोलतो आणि विषयाला अनुसरून बोलतो. ऐकवणारा दुसऱ्याचे म्हणणे ऐकत बसत नसतो. त्याचे विचार हे त्याच्यासाठी योग्य आणि अंतिम असतात. ऐकून घेण्यात विनम्रता असते, सहनशीलता असते, माणुसकी असते, संस्कारही असतात आणि उत्तम माणूस बनण्यासाठी हे गुण आपल्यात माणूस म्हणून असायलाच हवे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. भक्तांनो, फुलाला एक दिवस निमार्य व्हायचं असतं. प्रकाशाला अंधाराचा शाप असतो. चंद्राच्या आयुष्यात एक दिवस अमावस्येचा असतो. जीव तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही मनापासून लावला. माऊली म्हणतात, नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. प्रकाश आला की अंधार निघून जातो. पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते. हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. म्हणून नेहमी तुम्ही चांगले विचार करा. आयुष्य असं मनसोक्त जगा की शेवटी कावळा नुसता शिवला नाही तर चक्क लोळला पाहिजे. तर स्वामी भक्तांनो, आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका बरं का. आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं. माझं चुकलं बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यातच आनंद वाटतो. कोणाशी वाद घालत बसण्यात मजा उरली नाही. पहिल्यासारखं भले हरलो तरी चालेल, पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा आता करू वाटत नाही. आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा 2 पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो. लोक आपल्याला चुकीचं समजतील याचंही काहीच वाटत नाही. चूक बरोबरच्या पलीकडे पण एक जग असतं जिथं फक्त शांतता असते. आधी दुनिया खूप पुढे चालली आहे. लोक फार वेगाने धावत आहेत. आपण या सगळ्यात मागे राहून याची भीती वाटायची, टेन्शन यायचं. पण आता सावकाश चालणंच योग्य वाटतं. कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येऊ शकते. आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण आपलं कडेच्या साईड पट्टीवर निवांत चालत राहायचं. वाटेत सुख दुःख मिळतील, हसायचं, रडायचं आणि चालत राहायचं. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं, जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं. कोणाच्या सांगण्याने तुटणारं नसावं, विश्वासाने भरलेलं असावं. संकटकाळी धावून येणारं असावं, आनंदाच्या वेळी जळणारं असावं. शुभ प्रसंगी शोभा वाढवणार असं आणि जीवनाला जीव लावणारा असं नातं हे असावं. स्वामी भक्तांनो, जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका. कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. जर तुमची स्वामींवरती अतूटपणे विश्वास असेल तर स्वामी माऊली तुमच्या मुलांना त्यांच्या कार्यात नक्कीच यश आणून देतील. तर ते कसं ते बघा. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते. कधी कधी तर प्रश्नच कळत नाहीत आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते. परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो. सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाहीत तर निर्मल्य होतात. धूप राख होत नाही, भस्म होते. निराजन नंदादीप होते.
दूध दही पंचामृती तीर्थ होते, प्रवासी यात्रेकरून होतो, जीव शिव होतो, म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभरी. माऊली म्हणतात, एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली असते. अत्तरासोबत असते म्हणून कुपीही सुगंधित असते, पण एकदा का कुपीतील अत्तर संपलं की तिचाही सुगंध उडून जातो. नात्याचंही असंच असतं. जोपर्यंत त्यात प्रेम जिव्हाळा आहे तोपर्यंत ती टवटवीत असतात, पण एकदा का त्यातील आपुलकी संपली की तीही वृक्ष होऊन जातात. जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला काय टिकवता आलं हे जास्त महत्त्वाचं आहे. माऊली म्हणतात, नारळ आणि माणूस दर्शनीही कितीही चांगले असले तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय हे कळतच नाही. आपल्या माणसाच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं, त्याला आपली काळजी वाटते आणि निष्काळजी पण दाखवायला त्याच ऐकलं नाही की मग त्याची चिडचिड होत असते. स्वामी भक्तांनो, आयुष्यात माणसाने खूप कॅल्क्युलेटेड सुद्धा नसावं. तुम्ही चिन्ह चुकली की मग उत्तर चुकतं आणि वर चाललेला तुमचा आलेख धाडकन खाली कोसळतो. इथे आपण स्वतःची निर्माण केलेली कॅल्क्युलेटेड प्रतिमा आता करते, कारण हाताचा सुद्धा मदत करताना विचार करतो आणि मग सर्वच गणित चुकतच जातं. तर स्वामी भक्तांनो, सत्य स्वीकारणारी, स्वतःची चूक कबूल करणारी, इतरांचं मोठंपण मान्य करणारी, दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी, आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारी, कोणाच्याही संकटात धावून जाणारी, कोणाच्याही मार्गात अडथळा न आणणारी, आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवणारी, अशी व्यक्ती देव नसली तरी ती देवापेक्षा कधीही कमी नसते बरं का. आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलामच असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर भक्तांनो, लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात, पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी नेहमीच ठाम राहावे. आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे, लोकांना नाही. अश्रू सांगून जातात, दुःख किती आहे, विश्वास सांगून जातो, जोडीदार कसा आहे, गर्व सांगून जातो, पैशाचा माज किती आहे, संस्कार सांगून जातात, परिवार कसा आहे, वाचा सांगून जाते, माणूस कसा आहे, संवाद सांगून जातात, ज्ञान किती आहे, ठेच सांगून जाते, लक्ष कुठे आहे, डोळे सांगून जातात, व्यक्ती कशी आहे, स्पर्श सांगून जातो, मनात काय आहे, आणि वेळ दाखवते, नातेवाईक कसे आहेत. व्यवस्थापन, विनम्रता आणि विचार दाखवून जातात की व्यक्तिमत्व कसे आहे. ह्या गोष्टी तुम्ही माऊलींच्या लक्षात ठेवायच्या. मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होत नाही. काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते. निवृत्त माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो. ज्याच्या कवतीप्रमाणे जो तो बुद्धी चालवतो, दृष्ट म्हणणारा आणखीन दृष्ट होतो. लबाड माणूस जास्त लबाडीचं कारस्थान रचायला लागतो, तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर, अधिक स्पष्ट वक्ती, अधिक परखंड बनतात. एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर तुम्ही नाराज व्हा, हे माऊली आपल्याला परत सांगतात. स्वामी म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेमान लोकांना काहीच फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज असतात. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कोणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं, मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागते. ओल्या पापण्याच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावंच लागतं. संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते, पण माणुसकी आणि चांगली नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते. तर भक्तांनो, आई वडील असे एकमेव असतात ज्यांचं प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही. बाकी सगळ्यांचं प्रेम वेळेनुसार हे बदलतच असतं,
हे तुम्ही कधीही लक्षात ठेवा. स्वामीला एकाने विचारलं की सर्वात महाग जागा कोणती? ते म्हणाले, जी आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो ती महाग जागा. तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं. बसले होते एकांत, आठवल्या त्या आठवणी, काही पुढच्या तर काही दिसण्याशा. माऊली म्हणतात, जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका तुम्ही, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकून जातात. हे तुम्ही परत एकदा लक्षात ठेवा. नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्या समजुतीने लगेच खुदकन हसवणारं आयुष्यात नसेल. राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोळ्यातून. समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपण प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. धाडसाने एकटे चाला आणि स्वतःला सिद्ध करा. कारण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी संघर्षाच्या वाटेत भेटणारे सगळ्यात प्रामाणिक गुरु म्हणजे संकटे, अडथळे तेच आपल्या आणि परक्यातला फरक अगदी अचूकपणे शिकवतात. दुसऱ्याला हसणे फार सोपे असते, पण दुसऱ्याकरिता रडणे फार कठीण असते. त्याला अंतःकरण असावे लागते. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार. कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती असते. एकदा का आयुष्यात आपल्याला एखाद्या वाईट गोष्टींचा नाद लागला की ती आपण अयशस्वी किंवा अपयशी ठरल्यानंतरच कळतो, नव्हे तर तो आपल्या आयुष्यातला पूर्णपणे बर्बाद करतो आणि कधी तर तो मरेपर्यंत राहतो. याचा अर्थ वाईट नाद हा आपल्या आयुष्यावर व आरोग्यावर दोन्हीवर परिणाम करतो. त्यामुळे त्यापासून दूरच राहायला हवे. सर्वसामान्यपणे चांगल्या गोष्टींचा नाद लागायला कष्ट घ्यावे लागतात, पण वाईट गोष्टीचा नाद लागायला कष्ट पडत नाहीत. त्यामुळेच तर त्या जास्तच धोकादायक असतात. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार देखील होत नाहीत. निवांतपणा असणे आणि मोकळा वेळ असणे यात किती अंतर आहे हे त्यालाच कळतं ज्याला सगळं निवांत असून मोकळा वेळ मिळत नाही आणि मोकळा वेळ असून सुद्धा ज्याला निवांतपणा हे मिळत नाही. माऊली म्हणतात, माणसातले हितसंबंध शाबूत ठेवण्यासाठी फार काही करावं लागत नाही. आयुष्यभर मनसोक्त प्रेम असावं लागतं. जाग येता पहिल्या लहरी हळूवार डोळे उघडावे. माऊली म्हणतात, लोक जेव्हा आपल्याला कामापुरतं मामा बनवतात व आपल्याकडून काम करून घेतात व आपला वापर करून घेतात तेव्हा आपण किती मूर्ख होतो, नव्हे आपल्याला कसं मूर्ख बनवलं याचा खेद वाटतो. वाहन केव्हाही वळवता येते, पण वळण आल्याशिवाय ते वळवू नये. निर्णयाचेही असंच असते. निर्णय केव्हाही घेता येते, पण वेळ आल्याशिवाय तो घेऊ नये. दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात. धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात. किती अजब आहे ना. माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखवलं की डोळ्यातून पाणी येतं. माऊली म्हणतात, जर आपल्याला आपल्या भविष्य काळात शांततेने जगायचे असेल तर मग भूतकाळ विसरणं गरजेचं असतं. भूतकाळातल्या वेदना, दुःख, आकस आणि हवे-दावे जिवंत ठेवून कोणी भविष्यकाळात शांततेने जगण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. चुका सगळेच करतात, पण दुरुस्त फार कमी लोकांना करता येतात. आपल्याला उद्या कोणी माफ करावं असं वाटत असेल तर मग आज आपण पण कोणाला तरी माफ करण्याची क्षमता ठेवणं गरजेचं आहे. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.